नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? सुचिताज आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उंबरठा पूजन. या अगोदर पण मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. तरी पण बऱ्याच माझ्या ताईंचे, माझ्या मैत्रिणींचे मला मेसेज येत आहेत की दारासमोर पाणी का ठेवायचं, दिवा कोणत्या साईडला लावायचा, दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करायचं, हळदी लेपन रोज करायचं का? तर अशा या बऱ्याच प्रश्नाचे उत्तर मी घेऊन आलेले आहे. चला तर मग पाहूयात. प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर दरवाजा अगदी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तो पण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे. दरवाजाचा कपडा जो आहे तो आपल्याला तो वेगळा ठेवायचा आहे रोज. त्यानंतर हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये आपल्याला थोडंसं गुलाबजल, अत्तर, गोमूत्र, गंगाजल टाकून ते चांगलं पाण्याने मिक्स करून त्याचं आपल्याला उंबरठ्यावरती छान असं लेपन करून घ्यायचं आहे. बऱ्याच माझ्या ताईंचे मला प्रश्न येतात की ताई, हळदी लेपन जे आहे ते रोज करायचे असते का? तर नाही ताई, हळदी लेपन हे विशेष तिथीलाच करायचे असते. अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, दुर्गाष्टमी आणि दिवाळीमध्ये. तर उंबरठा पूजन का करायचे असते? तर देवी लक्ष्मी मातेचे स्वागत करण्यासाठी, तसेच घरात सुख समृद्धी, धनधान्य नांदो या भावनेने ही पूजा केली जाते. उंबरठ्याला हळदी लेपन करून झाल्यानंतर आता आपण आपल्या दारावरती हळदीने स्वास्तिक काढणार आहोत. तर स्वास्तिक हे हळदीनेच का काढायचे? हळद ही जी आहे ती पवित्र, सात्विक व शुद्ध करणारी आहे. त्यामुळे हळदीच्या स्वास्तिकचे एक वेगळे महत्त्व आहे. त्यासाठी आपण हे हळदीचे स्वास्तिक काढणार आहोत. हे जे उंबरठा पूजन आहे हे माघ पौर्णिमेला केलेलं आहे. त्याच्यामुळे मी हे जे ज्वारीचे जे ताट आहेत ते किंवा ज्या गव्हाच्या ज्या कोंबड्या आहेत त्या ह्या माघ पौर्णिमा असल्यामुळे मी लावलेले आहेत. इतर वेळी आपल्याला ह्या काही लावायची गरज नाही. आपण सिंपल उंबरठा पूजनाने हळदी लेपन करू शकतो. आता मी हे जे उंबरठ्यावर रांगोळी काढत आहे त्यासाठी पण मला खूप साऱ्या मैत्रिणींचे मेसेज येतात की मी हातामध्ये काय पकडलेलं आहे, मी रांगोळी कशाने काढत आहात, आम्हाला त्याची लिंक पाठवा. पण याची लिंक वगैरे असं काही नाही आहे. हे काही कोणतं टूल वगैरे नाही आहे. हे एक छोटंसं रसाळ आहे ज्याच्याने मी रांगोळी काढत आहे. हे तुम्हाला लोकल मार्केटमध्ये कुठेही इझिली मिळून जाईल. तुम्हाला थोडीशी चौकशी करावी लागेल. फक्त ह्याची साईज आहे ती छोटी घ्यावी लागेल तुम्हाला, कारण मोठ्या नसल्याने रांगोळी नाही काढता येणार. आता दिवा कोणत्या साईडला ठेवायचा? तर दिवा जो आहे तो दरवाजाच्या डाव्या साईडला ठेवायचा आहे आणि पाणी जे आहे ते दरवाजाच्या उजव्या साईडला ठेवायचं आहे. हे पाणी दारासमोर काय ठेवायचं? तर हे असं मानतात की हे पाणी जे आहे ते पितरांसाठी ठेवतात आणि पाण्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, त्यामुळे हे पाणी ठेवलं जातं. दुसऱ्या दिवशी या पाण्याचं काय करायचं? हे पाणी जे आहे आपण आपल्या दारात ज्या कुंड्या लावलेल्या असतात त्या झाडाला तुम्ही ते टाकू शकता. तुळशीला नाही टाकायचं आहे. तुळस सोडून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाला हे पाणी टाकू शकता. आता जे दारावर मी एक यंत्र लावलेलं आहे त्या यंत्रासाठी पण मला एक मेसेज येतात की ते यंत्राचं नाव सांगत आहे. तर ते यंत्र जे आहे ते 64 योगिनी यंत्र म्हणतात या यंत्राला. हे यंत्र तुम्हाला केंद्रामध्ये कुठेही मिळून जाईल स्वामी समर्थ महाराजांच्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर करा. श्री स्वामी समर्थ.